हो हो हो, आता बिग बॉस मध्ये होणार आहे वाईल्ड कार्ड एंट्री. कारण बिग बॉसचा गेम आता पूर्ण चेंज झाला आहे. आता ए टीम आणि बी टीम असं काहीच राहिलं नाहीये. कालच्या एपिसोड मध्ये बिग बॉसने सगळ्यांना दोन दोन जोडीने असं विभागून टाकलेलं आहे. चक्क अरबाज आणि आर्या जोडी आहे, अभिजित आणि निकी जोडी आहे. त्यांनी सगळ्या अशा विरुद्ध जोड्या लावल्यात. सो गेम पुढचा काय असणार आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि कोण वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून येणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. सो प्लीज हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता बिग बॉस मध्ये ए टीम आणि बी टीम असं काहीच राहिलं नाहीये. आता सी टीम, डी टीम, एफ टीम, काय झेड पर्यंत टीम म्हणत चाललाय. कोणी मनाला येईल तसं वागायला लागलंय. चक्क वैभवचे, निक्कीचे, अरबाजचे भांडणं चालू आहेत. अरबाज आणि निक्की अपोजिटला खेळतात. चक्क निक्की म्हटलीये की ती ए टीम मधल्या म्हणजेच अरबाजला, वैभवला, जान्हवीला किंवा घनश्यामला ट्रॉफी उचलू देणार नाही. एक ग्रुप राहिलेला नाहीये आणि याच फ्रीडमची मी वाट पाहत होती. हो, कालपर्यंत हे इतके चांगले मित्र होते आणि आज निकी म्हणते मी यांना ट्रॉफी सुद्धा उचलू देणार नाही. हे खूप शॉकिंग होतं. पण हिनं हे केलं, हे खूप बरोबर केलं. कारण ज्या पद्धतीने ए टीमचा जो काही गेम चालू होता ना तो खूपच खराब चालू होता आणि तो मला बिलकुल आवडत नव्हता. आणि एक साइडला ते सगळे एकत्र मिळून बी टीमच्या सगळ्या लोकांवर अन्याय करत होते. ते पॅडी दादा बद्दल, आर्याबद्दल, त्यांच्या करिअर बद्दल जे बोलले ते खूप चुकीचं होतं. आणि त्याची शिक्षा जी काही जान्हवीला मिळाली ना, सध्या जान्हवी जेलमध्ये आहे, ती शिक्षा मला खूप आवडलेली आणि ती एक नंबर तिला शिक्षा मिळाली आहे. तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता वेळ आलेली आहे वाईल्ड कार्ड एंट्रीची. हो, सगळ्यांनाच खूप एक्साइटमेंट आहे की वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून कोण येणार आणि वाईल्ड कार्ड एंट्री घरामध्ये आल्यानंतर ती कोणाच्या साईडनं खेळणार, म्हणजे ती असेल की तो असेल, तो कोणाच्या साईडनं खेळणार याची खूप जास्त एक्साइटमेंट आहे सगळ्यांनाच. आणि आता बिग बॉस मध्ये ऍज अ वाईल्ड कार्ड एंट्री कोण कोण येणार आहे याची माझ्याकडे 5 नावं आहेत. हो, सोशल मीडियावर या 5 नावांची चर्चा सध्या खूप आहे. आणि तुम्हाला कोण आवडतं आणि तुम्हाला कोण वाटतं की सध्या वाईल्ड कार्ड मध्ये त्याची गरज आहे प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा. तर पहिलं नाव आहे आरजे सुमित. हो, सध्या आरजे सुमित सगळीकडे इंटरव्ह्यू देत आहे की मी ऍज अ वाईल्ड कार्ड एंट्री गेल्यावर तिथे कशा पद्धतीने गेम खेळेल, मी कोणत्या टीम सोबत खेळेल, मी कधी जाणार आहे, चक्क इतकं बोलले जाते. आणि त्याला सोशल मीडियावर खूप सपोर्ट मिळतोय. सगळ्यांनाच असं वाटतं की तो एक ऍज अ स्ट्रॉंग प्लेअर खूप चांगला उभं राहील ए टीम समोर आणि निक्की समोर वगैरे. कारण सध्या निक्की खूप चर्चेचा विषय झालेला आहे सगळीकडे. त्यामुळे आरजे सुमित जर आला ऍज अ वाईल्ड कार्ड तर खूप मजा येईल. दुसरं नाव आहे हिंदुस्थानी भाऊ. हो, हिंदुस्थानी भाऊ हिंदी बिग बॉस मध्ये होते. त्यावेळेस त्यांनी गेम खूपच भयानक पद्धतीने ऍक्च्युली ते गेम खेळतात. जशी की निक्कीची जशी पद्धत आहे तशीच पद्धत आहे हिंदुस्थानी भाऊची. कारण निक्की सुद्धा हिंदी बिग बॉस खेळून मराठी बिग बॉस मध्ये आली आहे. सो हे पण आता हिंदी बिग बॉस खेळून मराठी बिग बॉस मध्ये येऊ शकतात. आणि यांच्या सगळीकडे सोशल मीडियावर वगैरे यांची खूप चर्चा चालू आहे. आणि जर असं झालं तर घराच्या बाहेर म्हणजे रितेश भाऊ असतील आणि घराच्या आतमध्ये हिंदुस्थानी भाऊ असतील. दोघीकडे भाऊ भाऊ झाल्यानंतर काय धिंगणा करणार आहेत हे लोक हे बघायला खूप मजा येणार आहे. तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा. तिसरं नाव आहे अनघा अतुल. त्या स्वतः बोलल्या आहेत की मला ऍज अ वाईल्ड कार्ड एंट्री घरामध्ये एंट्री द्या. मला जान्हवीच्या आणि निक्कीच्या श्रीमुखात लावायचे आहे. हो, त्या म्हटलेल्या आहेत मला जान्हवीच्या आणि निक्कीच्या श्रीमुखात लावायचे आहे. ज्या पद्धतीनं जान्हवी आणि निक्की पॅडी दादांच्या करिअर बद्दल, वर्षाताईंच्या करिअर बद्दल बोलत होत्या, त्यामुळे त्यांना सगळ्या इंडस्ट्री मधले लोक खूप निगेटिव्ह कमेंट्स करत होते. जान्हवी ऍक्टर असून सुद्धा वर्षाताईंबद्दल, पॅडी दादांबद्दल बोलली, त्यामुळे इंडस्ट्रीतले लोक तिच्यावर खूप चिडलेले आहेत. त्यामुळे अनघा अतुल म्हणतायत की मला एंट्री द्या, मला त्यांच्या श्रीमुखात लावायचे आहे. खरंच त्यांना एंट्री मिळायला पाहिजे आणि त्यांनी हे ऍक्च्युली करायला पाहिजे, मग येईल खरी मजा. आणि चौथं नाव आहे राखी सावंत. हो, सध्या निक्कीचे हिंदी बिग बॉस मधले व्हिडिओज खूप व्हायरल होत आहेत आणि त्यामध्ये पण निक्कीची बडबड 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 तिचा आवाज याच पद्धतीने चालू आहे. पण त्याच्या पुढचा आवाज आहे राखी सावंतचा. त्याच्या पुढचे शब्द आहेत राखी सावंतचे. त्यांची कन्व्हर्सेशन इतक्या घाण पद्धतीने चाललेली आहे. पण जर निक्कीला शांत करणारं कोणी जर पाहिजे असेल तर ती आहे राखी सावंत. हो,
राखी सावंत समोर निक्की आणि जान्हवी काहीच बोलू शकणार नाही. ते त्यांचा गेम वेगळ्याच पद्धतीने चालू करतील. म्हणून मला वाटतं राखी सावंत यायलाच पाहिजेत, म्हणजे यांना कळेल की यांच्याही पुढचे शब्द कोणी वापरू शकतं. ऍक्च्युली बी टीम मधले अंकिता, धनंजय दादा, पॅडी दादा, अभिजित हे सगळे लोक शांत मराठी एकदम साधे साधारण माणसं आहेत. पण जर निकीला पुढचं माणूस कोणीतरी पाहिजे तर राखी सावंत घरात आलीच पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं प्लीज नक्की सांगा. आणि 5वं नाव आहे अभिजित बिचुकले. हो, सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा चालू आहे. चक्क एबीपी माझानं पोस्टर सुद्धा लॉन्च केले की बिचुकले बिग बॉस मध्ये एंट्री घेणार. हो, ते जर घरात आले तर खूपच धिंगाणा होईल. त्यांच्याबद्दल जे पोस्टर रिलीज झाले त्याच्यावर पण खूप लोकांची चर्चा चालू आहे की त्यांनी यायला पाहिजे की नाही पाहिजे वगैरे खूप चालू आहे. अभिजित बिचुकले खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे खूप स्ट्रॉंग प्लेअर घेतात, पण अभिजित बिचुकले तितकेसे मला काही स्ट्रॉंग वाटत नाहीत. तुम्हाला काय वाटतं प्लीज नक्की सांगा. बिग बॉस मधल्या नवीन नवीन गोष्टी आणि क्रिस्पी कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येईल. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज, तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहिला. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही एवढे मेहनत करून व्हिडिओज बनवतोय, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर पैसे चालू झाले सबस्क्रिप्शनला तर काय सांगता येते ना. आता रोनाल्डो पण युट्यूबवर आलाय, नंतर युट्यूबने पैसे चालू केले तर प्लीज त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.